दादा नमस्कार. नमस्कार. दादा परिचय दे ना आपला. आपला परिचय म्हणजे नेरळपासून 2 किलोमीटर असलेले एक्सेल गावाचे आम्ही. मी मनीष चौधरी, बारकी शेठ पाटील आणि हा आमचा संजय बैल. संजय बिल. आपले संजयबद्दल काय बोलशील? संजयचा आपला गुलाल झाले आज. आणि संजयला पायऱ्या कोण होता आपल्या? संजयचा पहिरा म्हणजे पठाण म्हणून आहे, पनवेलचा बैल वासरू आहे पठाण म्हणून. त्यांची एक गोंड्यावर शर्यत होती ना, आपला बैल लपून होता. हा आज सुंदर शर्यत झाली आणि आपली गाडी झाली अंतरात झाली. ना आपल्या म्हणजे संजयची खरेदी कुठून केली आपण? संजयची खरेदी म्हणजे मशा गावाचा एक बाजार भरतो. हा म्हणजे मशाची यात्रा महाराष्ट्राची सर्वात मोठी 2 नंबरची यात्रा भरते मशा गावात. तर मशा गावात यात्रेमध्ये खरेदी केली मी. आणि दुसरा समोरचा बैल कुठला होता बोलला? विरुद्ध हा नाही आपल्या पायरा पायरा पनवेलचा पठाण म्हणून होता. पठाण त्यांची पण नवीनच खरेदी होती. त्यांनी एकविरावरून ती नवीन खरेदी केलेली आहे. किरेवर. आपली मैत्रीपूर्ण गाडी झाली आजच्या बद्दल. आणि आज आपले बाड्डी मैदानात किती बैल आणले होते आपण? आता बिनजोडमध्ये म्हणजे आजच्या मैदानात फक्त आपला एकच बैल आला होता. आपली तशी 2 बैल आहेत, राजा आणि संजय. तर राजा आपला वरती घाटावर 3 फेऱ्यासाठी बोलतो. आता 1-2-3 दिवसात येणार खाली. तसं तो आज एकच बैल आणला होता आपण बिनजोडला. ना तुझ्या दावणीला बैल किती आहेत दादा? तर आमच्या बैलाला ते 2च बैल आहेत, एक राजा आणि एक हा संजय. तर राजा वरती आणि घरी आता एकच बैल आहे संजय. म्हणजे आमचा अजून एक मोठा एक संजय होता, पण तो लंपी आजारामध्ये गमावला आम्ही. आता हा संजय आहे आमच्यासोबत. ना दादा आता एक मुंबईमध्ये आपला म्हणजे 3 फेऱ्याचं मैदान आहे, तर त्या मैदानाबद्दल काय बोलशील? त्या मैदानात कोणती गाडी बघायला भेटेल आपला? तू आता बोलतोय राजा आपला वरती पळतो 3 फेऱ्याला, तर मग आता 19चं जो मैदान होणार आहे, त्या 19च्या मैदानासाठी आपला राजा पळणार आहे. याला ना आम्ही 3 फेऱ्याला पळलो, पण तो राजा आमचा 3 फेऱ्याला पळणार आहे. राजाचं नियोजन कसं असेल 19 साठी? राज्याचं नियोजन 19 साठी म्हणजे अजून नियोजन तर केलेलं नाही. म्हणजे कुठला पायरा करायचा तो आम्ही ठरवलेला आहे, तर त्यांच्याकडून अजून होकार आला नाही. तो होकार आल्यानंतर मग ती आमची गाडी पळत. आणि याची खरेदी कशी केली? म्हणजे तुम्ही काय म्हणजे खरेदी सांगाल तर वेगळीच गोष्ट आहे. खरेदी सांगायला तुमची मशा गावातली यात्रा होती. म्हणजे यात्रा उठून गेली. मालकाने 23 वासरं विकायला आणली होती. 23 वासरं. त्यातली 22 वासरं विकली गेली आणि याला कोणी घेतला नव्हता. म्हणजे तेव्हा त्याची शरीरदृष्टी पण चांगली नव्हती, दिसायला पण जरा एवढा हे नव्हता. आणि बैल खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. त्यामुळे त्याची काही विक्री झाली नव्हती. तर आमच्या साईडच्याच गावात मी मशा होता आणि साईडचा गावाली गाव, त्या गावाली गावात विकायला आणला होता. तर त्याच्या गावात जाऊन मी तुला म्हणजे बघितला आणि आमचा जो जुना संजय होता जो वारला तो, तर त्याच्यासारखा आधीच होता म्हणून याची फक्त खरेदी तो त्याच्यासारखा दिसत होता म्हणून केली. ना आता म्हणजे तू तिथून बैल घेतला तेव्हा आदत होता, म्हणजे किती जाती होता? आम्ही जेव्हा बैल घेतला तेव्हा तो आदत होता. म्हणजे आम्ही आणल्यानंतर एक दुसरा आला. म्हणजे एक दुसरा आणि चौसामध्ये दुसऱ्यामध्ये जर आम्ही त्याला कमीच पळवलं, जसं चौसा झाला तर या सीझनला आम्ही त्याला चांगली शर्यती केली. मग आता आपला बैल काही चौसा आहे का? आता आपला बैल 4 जाते. 4 जाती. म्हणजे अशी एक गाडी सांग ना, म्हणजे अशी मनात राहील अशी एक गाडी झाली असेल तुमची कुठली तरी? म्हणजे गाडी ते एकच आहे. माझ्या मशा गावाचा मैदान होता. त्या मैदानात आपल्या संजयचं नाव होतं अर्ध्या गुंडावर. तर आपल्यावर तिथे एक नावाजलेली गाडी आहे, त्या गाडीने आपल्यावर नाव फिरवलं होता. तसं सर्व लोक बोलत होते की तुम्हाला गाडी भेटणार नाही. तर त्या टाइमला म्हणजे मी संजयजवळ गेलो आणि संजयला म्हटलं, संजय आपल्याला ही गाडी मारायची, गावाचं मैदान आहे, मालकासाठी तुला पालायचे. त्या टायमाला ती संजयने गाडी अंतरात मारली. तो म्हणजे आठवणीतला गुलाब राहिला. आणि संजयचं म्हणजे खाद्यविद्या कसं काय? म्हणजे आता संजयचं खाद्य म्हणजे आम्ही त्याला एक आपले बैल मिक्स जे असतो, बैल मिक्स आणि उडदाची डाळ, बस एवढं. चालेल दादा, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.